दिनांक 28 ऑक्टोबर 2024 रोजी धाराशिव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी त्यांच्या कामामध्ये व्यस्त होते. तेव्हा सरकारी रुग्णालयातून पोलिसांना एक फोन आला. कावळेवाडीचा विष्णू विठ्ठल शिंदे धाराशिवच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मयत पावला होता. अति दारू पिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये व मयताच्या बायकोने पोलिसांना दिलेली माहिती चक्रावून टाकणारी होती. विष्णू शिंदे याचा खून का झाला हे समजून घेण्यासाठी त्यांनी आपल्या सहाय्यक सहकाऱ्यांकडून या प्रकरणाची माहिती व पोस्टमॉर्टम रिपोर्ट मागून घेतला. कावळेवाडी गावचा रहिवासी असलेल्या विष्णू विठ्ठल शिंदे वय 50 याचे गावालगतच्याच एका महिलेशी अनैतिक संबंध होते. या संबंधाची चर्चा गावभर होऊ लागल्यानंतर आपल्यामुळे समाजाची बदनामी होऊ नये म्हणून विष्णूने गावापासून काही अंतरावर आपला बाडबिस्तरा हलवला. आपल्या जोडीदाराच्या मदतीने मिळेल ते काम करून तो उपजीविका करू लागला. ऊसतोड कामाचा अनुभव असल्याने तो हंगामात मजूर म्हणून कामाला जात होता. या दरम्यान त्याची पारधी समाजातील बबलू रंगा शिंदे वय 26 याच्याशी ओळख झाली. दोघेही ऊसतोड कामगार म्हणून काम करत होते. मजुरीचे काम संपल्यानंतर निवांत क्षण घालवण्यासाठी दोघे एकत्र यायचे. थकवा घालवण्यासाठी दारूचे घोट एकत्रित घ्यायचे. या व्यसनाच्या पूर्ततेसाठी दोघांमध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले. विष्णू शिंदे आणि त्याची बायको ऊसतोडीच्या निमित्ताने वर्षातील बराचसा काळ कावळेवाडी सोडून इतरत्र वास्तव्याला असायचे. त्यांच्याबरोबर बबलू शिंदे हाही असायचा. तसेच विष्णूची 12 वर्षे वयाची मुलगीही त्यांच्यासोबत राहायची. सगळे कामाला गेल्यानंतर ती एकटीच शेती शिवारातील झोपडीत राहायची. घरातील छोटी मोठी कामे करायची आणि ऊसतोडीचे काम संपवून घरी आई यायची आणि तिला स्वयंपाकासाठी मदत करायची. हे तिचं रोजचंच ठरलेलं काम होतं. तर तिचा बाप विष्णू दिवसभराच्या कामाचा शिनवटा घालवण्यासाठी बबल्याला घेऊन दारूचे घोट वस्तीवरच घ्यायचा. बबल्या एकटाच होता. त्याचं लग्न झालं होतं. मात्र त्याची बायको त्याला सोडून गेली होती. तिची आठवण त्याला बेचैन करत होती. आपला बाप आणि त्याचा सहकारी त्यांचे दारूचे व्यसन ती 12 वर्षाची मुलगी कांता उघड्या डोळ्याने पाहत होती. तर बबल्या दारू पिल्यानंतर कांताला जवळ ओढून प्रेमाने तिचे मुके घ्यायचा. तशी कांता त्याला झिडकारायची. हा असा प्रकार रोजच सुरू होता. दारूच्या अंमलाखाली गेल्यानंतर विष्णूला कशाचंच भान राहत नव्हतं. हे आता बबल्याच्या लक्षात आलं होतं आणि त्यामुळे दारूच्या व्यसनानंतर त्याची वासना उफाळून यायची. अगदी काही महिने हा प्रकार सुरू होता. कधी कधी बबल्या दुपारच्या वेळेला एकटा वस्तीवर येऊन कांताला गोडी गुलाबीने जवळ घ्यायचा. तिला काय हवं काय नको याची विचारणा करून आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न तो करत होता. भविष्याची चिंता नसलेल्या निरागस कांताला तो आपलासा वाटू लागला होता. त्याच्या मनातील डाव मात्र तिच्या लक्षात येत नव्हता. हळूहळू बबल्या आणि तिच्यात सलगी वाढत होती. संधी साधून बबल्या तिला जवळच्या रानात घेऊन जात आपली वासना शांत करत होता. हे सर्व कांताला अगदी नवखं होतं. आपण काय करतोय याचं तिला भानच नव्हतं. तर बबल्या मात्र डोळे बंद करून दूध पिणाऱ्या मांजरासारखं वासनेच्या खेळात रंगत होता. या दोघांच्या एकांतातील काही प्रकरणे कांताचा बाप विष्णू आणि त्याच्या बायकोला वस्तीवरच्या काही लोकांनी सांगितली. तेव्हापासून कांताची आई बबल्याला आमच्या वस्तीला येऊ नकोस अशा शब्दात सांगू लागली. विष्णूला मात्र या गोष्टीचं काहीही सोयरसूतक राहिलेलं नव्हतं. कामातून आलेला पैसा व्यसनात पुरता खर्च करण्यात तो आनंदी होता. दुर्दैवाने एके दिवशी बबल्या व कांताला दुपारच्या वेळी विष्णूने आपल्या डोळ्यांनी नको त्या अवस्थेत उसाच्या फडात पाहिलं. विष्णूला बबल्याची निसृती लक्षात आली. आजूबाजूच्या लोकांनी दिलेली माहिती आता त्याला आठवू लागली. आपण चुकीचं करत होतो. आपण मिळालेली माहिती समजून घ्यायला हवी होती. याकडे लक्ष दिलं असतं तर इथपर्यंत बबल्याची मजल गेली नसती असा खेद आणि दुःखही विष्णूला वाटू लागले. त्याने बबल्याशी मैत्रीचे संबंध तोडण्याचा प्रयत्न सुरू केला. विष्णू व त्याच्या बायकोने एकांतात आता कांताचं काय करावं याचा विचार सुरू केला. विष्णूने अंतर दिल्याने
बबल्या एकटा पडला होता. पण करतोय काय? काही वेळा दारू पिऊन तो विष्णूला शिव्या देत होता. ही माहिती लोक विष्णूला देत होते. सहवासाला चटवलेला बबल्या पिसळ्यागत विष्णूच्या अंगावर धावून यायचा. आता आपण कांताचं लगीन लावूनच देऊ आणि या त्रासातून मुक्त होऊ, असं विष्णूला आणि त्याच्या बायकोला वाटू लागलं. त्यांनी अगदी कमी काळात आणि आपल्या ओळखीच्या एका तरुणासमवेत मुलीचे लग्न निश्चित केले. विष्णूने लाथाडल्यापासून बबल्या एकटा पडला होता, परंतु त्यांच्या दैनंदिन घडामोडी आणि हालचालीवर त्याचे लक्ष होते. कांताचे तो लगीन लावून देणार ही माहिती त्याला कळली तेव्हापासून तो बेचैन झाला होता. कांतापेक्षा तब्बल 14 वर्षांनी मोठा असणाऱ्या बबल्याने कांताचं लग्न होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याने पुन्हा नवीन चाल खेळायला सुरुवात केली. एके दिवशी विष्णूच्या घरी आला आणि त्याचे पाय धरून तो माफी मागू लागला. यापुढे मी अशी कोणतीही चूक करणार नाही, असे गयावया करून त्याने विष्णूला सांगितले. पुन्हा हळूहळू त्याच्याशी मैत्री वाढून त्याला आपल्या जवळील दारूचा पॅक पाजायला त्याने सुरुवात केली. मात्र त्याच्या मनात वेगळाच डाव सुरू होता. कोणत्याही परिस्थितीत कांताला आपण सोडायचे नाही. आपली बायको तर आपल्याला सोडून गेली, मग आता हाती सापडलेल्या कांताला दुसऱ्याची बायको म्हणून डोळ्यादेखत लांब कसं जाऊ द्यायचं या विचाराने बबल्या गोंधळून गेला होता. कामापुरतं शिक्षण मात्र डोकेबाज बबल्या आपला डाव साध्य करण्यासाठी सरसावला होता. विष्णूमुळे तिचं लग्न होणार होतं. मग आपण विष्णूचाच काटा काढला तर कांताचं लग्न होणार नाही, तिला कुणाचा आधार राहणार नाही, मग ती आपली होईल असा विचार त्याच्या डोक्यात कायम फिरत होता. मात्र विष्णूचा घात कसा करायचा यासाठी तो योजना आखू लागला. पिकावर कीड फवारणीसाठी लागणारे अत्यंत जालिम विषारी औषध विष्णूला दारूतून पाजायचे आणि दारूने त्याचा मृत्यू झाल्याचे भासवायचे असा त्याने कट रचला. त्याच्या पूर्ततेसाठी तो कामाला लागला. शेतीची औषधं विकणारी केंद्रे शेतकऱ्याची संपूर्ण माहिती त्यांच्याकडे नोंदवून घेतात. त्यानंतर त्यांना हवं ते औषध उपलब्ध करून देतात. बबल्याने हे औषध खरेदी करण्यासाठी आपले डोके आणि परिसरातील गावे वगळून त्याच्या ओळखीच्या नात्यातील पारधी समाज बांधवाला गाठले. आमच्या भागामध्ये पीक फवारणीसाठी कीटकनाशक उपलब्ध होत नाही, तुमच्या भागात हे औषध मिळते अशी माहिती आहे, तुमच्या ओळखीच्या दुकानातून ते औषध मला द्या अशी विनवणी बबल्याने आपल्या नातेवाईकाला केली. आपला जातभाई औषधाकरता लांबून आल्याने त्याने आपल्या ओळखीच्या दुकानदाराला फोन लावला. त्याला हवे ते औषध मागितले. दुकानदार म्हणाला, हे औषध आपल्याकडे मिळते, मात्र ते मागून घ्यावे लागते. 2 दिवसांनी तुम्ही या आणि औषध घेऊन जा. हीच माहिती त्या नातेवाईकाने बबल्याला सांगितली. 4 दिवसानंतर बबल्याने पुन्हा तो नातेवाईक गाठला आणि ते कीटकनाशक औषध खरेदी केले. आता औषध दारूमधून विष्णूला पाजल्यानंतर विष्णूचा हिशोब चुकता होणार होता. या आनंदात बबल्या होता. नेहमीप्रमाणे दिनांक 26 ऑक्टोबरला विष्णू आणि बबल्याने दारूची पार्टी केली. कीटकनाशक मिश्रण केलेली दारू त्याला पाजली आणि आपण मात्र कोरी दारू थोडीच प्याला आणि लगेच तेथून निसटला. परंतु दारू पिल्यानंतर विष्णू जागेवरच कोसळला. तोंडातून फेस येऊ लागल्याने त्याला प्रथम डोकी येथील रुग्णालयात आणले, मात्र पुढच्या वैद्यकीय उपचारासाठी धाराशिवला पाठवून दिले. उपचारादरम्यान दिनांक 27 ऑक्टोबरला त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुग्णालयातील पोलीस चौकीमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद झाली. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये विषारी औषध पोटात गेल्याने त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी बबलेला पकडले. बबलू रंगा शिंदे याने जहरी औषध दारूमध्ये मिश्रित करून विष्णू विठ्ठल शिंदे याला पाजून त्याचा खून केला असे सरळ सरळ तपासामध्ये निष्पन्न झाले होते. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.